तुमचा वकील एकदाच फी मागतो का प्रत्येक हिअरिंगला पैसे मागतो? सगळं कन्फ्युजन संपवतो. गेली 22 वर्षाच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला कोर्ट केस चालू असते त्यावेळेला प्रत्येक स्टेजला पैसे देणं म्हणजे नेमकं काय. ज्या वेळेला पहिलं कन्सल्टेशन करता त्या कन्सल्टेशनचे सेपरेट पैसे तेव्हाच्या तेव्हा देऊन टाका. ज्या वेळेला कोर्टाच्या बाबतीतली केस तुमची आणि तुमच्या वकिलांची फिक्स होते त्यावेळेला एक ठराविक रकमेचा भरणा वकिलांकडे करा. आणि त्याचबरोबर प्रत्येक स्टेज वाईज किंवा तुमच्यामध्ये आणि वकिलामध्ये जसं ठरेल तसं प्रत्येक डेट वाईज वकिलांना त्या वेळेला पैसे द्या. तुम्हाला फरक स्वतःहून जाणवेल की वकील स्वतःहून तुम्हाला फॉलोअप करतील. प्रत्येक तारखेला काही ना काहीतरी चांगली घटना घडत, चांगली स्टेज कंप्लीट करत तुमच्या केसमध्ये प्रगती होताना दिसेल. त्यामध्ये इफेक्टिव्ह डेट हिअरिंग आणि नॉन इफेक्टिव्ह डेट हिअरिंग याच्या बाबतीत तुमच्यामध्ये आणि वकिलामध्ये अगोदरच स्पष्टता आणा. ह्याचा अर्थ ज्या वेळेला वकील हजर आहेत परंतु जज साहेबांना वेळ नाही किंवा समोरच्या पक्षकारांनी जर का त्याच्यामध्ये मुदत घेतली तर त्यावेळेला तुमच्या आणि वकिलामध्ये रकमेच्या बाबतीमध्ये स्पष्टता हवी. एक लक्षात घ्या, समोरची व्यक्ती ही देखील फी करता काम करत आहे आणि त्यामुळे त्यांनी काम केल्यानंतर पुढच्या वेळेला बघू, अजून 2 तारखा होऊ देत, असं जर तुम्ही ताणत बसलात तर तुमच्या कामाच्या बाबतीत देखील समोरच्याकडनं समान वागणूक मिळते आणि त्यामुळे अशा स्वरूपाचं वागणं हे तुमच्या आणि तुमच्या प्रोफेशनलमध्ये वितुष्ट आणू शकतं किंवा वादाला कारण ठरू शकतं. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमचे जे मित्र वकिलाला पैसे कसे द्यायचे, स्टेज वाईज पैसे देणं म्हणजे नेमकं काय याच्या संभ्रमात असतील तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात उद्या अशाच एका भारी टिप्ससह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू.